नमस्कार. मी प्रांजली प्रभूने आवाज इंडिया चॅनल अंतर्गत आज एक नवीन ओळख घेऊन येत आहे. आमची पिढी युगांची साक्षीदार अशीच एक ओळख असलेले डॉक्टर सतीश गंगावणे सर आपल्या समोर आहेत. नमस्कार सर. नमस्ते मॅडम. तथागत गौतम बुद्धांचे विचार घेऊन तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन असलेली ही ओळख म्हणजे आपल्या कोल्हापूरला लाभलेलं एक वरदानच आहे. सर, आत्ताच आपलं एक नवीन पुस्तक पब्लिश झालेलं आहे. त्या पुस्तकाबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? मॅडम, प्रथम मी असं सांगतोय की आमची पिढी युगांचे साक्षीदार ही जी आमची 1950 ते 1975 ह्या सालामध्ये जे विद्यार्थी मुलं जे जन्मलेली आहेत ते परिवर्तनाच्या बाउंड्रीवर प्रत्येक वेळेला राहिलेली आहेत की त्यांनी सगळे परिवर्तन त्यांनी पाहिलेली आहेत. की सुरुवातीला आपण जर पाहिलं तर गावाकडून जे किंवा साध्या साध्या गोष्टीपासून जे तयार होत गेलेली पिढी आहे आणि आता जर आपण पाहिलं तर AI सिस्टीम पर्यंत ते चांगल्या पद्धतीने ते हाताळत आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं की पाण्यापासून किंवा ते खेळ जर पाहिले आपण आणि तिथून ते आता डिजिटल सिस्टीम मध्ये हे सगळं प्रत्येक वेळेला जे परिवर्तन होत गेलं आणि ते आमच्या पिढीनं जवळनं पाहिलं आणि त्याच्यामध्ये टॉपला आहेत हे. आणि हे कुठंतरी मला असं वाटलं की हे कुठंतरी आपल्या एकत्र रायटिंग मध्ये असायला पाहिजे. म्हणून आम्ही काय केलं की एक छोटासा मी प्रयत्न केलाय पुस्तक लिहिण्याचा. तर ह्या पुस्तकातून तुम्ही नवीन पिढीला काय संदेश दिलाय का ह्या पुस्तकातून? ह्या पुस्तकातून मॅडम मी सांगितलं की आमची जी पिढी आहे त्यांना जे हे काय काय जे अडचणी येत होत्या त्या अडचणींना आमच्या पिढीनं ते संधी असे समजले आणि पुढे गेलेले आहे आणि ते आनंदाने ती अडचण जी आहे ना पार करत ती आमची पिढी पुढे गेलेली आहे. आणि आत्ताची जर पिढी जर आपण पाहिली की त्यांना कमी वेळामध्ये आम्हाला कुठंतरी जास्त काहीतरी मिळायला पाहिजे अशा पद्धतीनं ते प्रयत्न करत असताना आपल्याला पाहते. पण आमच्या वेळेची जे पिढी जर आपण पाहिली की प्रचंड कष्ट केलेली आहे आणि जे जे काय पुढे जे संकट आलेत त्याला आनंदाने ते सामोरे गेलेत आणि तीच संधी घेत 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 पुढे गेलेली आहे. असं एक मला या निमित्त सांगायचं. हे पुस्तक लिहिताना तुम्हाला काही म्हणजे अशा अडचणी आलेत का किंवा ह्या पुस्तकातून तुम्हाला काय असं? मॅडम, पहिली गोष्ट अशी आहे की मला पहिल्यापासून मला रायटिंगचं सवय आहे. जरी मी सायन्सचा प्राध्यापक असलो, माझं भौतिकशास्त्र आहे किंवा संशोधन मी करतोय, जरी असं काय असेल तर मी आत्तापर्यंत काय केलंय की मला पहिल्यापासून म्हणजे मी 10वी पासून जरी असलं की छोट्या छोट्या मी कोरी पानं राहिलेली असत ती मग एकत्र करायची आणि मी रोज काय केलंय ते त्याच्यात मी लिहायचो. आणि आता मग जसं जसं आम्ही पुढे आलो तसं मग आता मी डायऱ्या घ्यायला लागलो आणि त्या डायरीच्या माध्यमातून मी काय करायला लागलो की मी रोज काय करतोय हे किंवा मला भेटलेले आदर्श लोक काय कोण आहेत मग ह्या मी ते लिहित बसलो त्या ह्याच्यामध्ये. आणि ते लिहित असल्यामुळे ते मला डबल ते थोडंसं माझ्या डोक्यामध्ये ते पॉइंट क्लिअर होत गेले. आणि ज्यावेळेला मी पुस्तक लिहायला गेलो तर बारीक सारीक मी गोष्टी मी ह्याच्यात लिहिलेल्या आहेत कारण त्याच्यामुळे मला असं फार त्रास नाही झालेला कधी. ओके. आणि ह्या पुस्तकात तुम्ही लिहिलं त्यावेळेस म्हणजे तुमचा घरच्यांचा पाठिंबा कसा मिळाला किंवा सोशल पाठिंबा जो एक असतो तो? चांगला मिळाला मॅडम. आणि त्यांच्यापासून मला प्रोत्साहन मिळालं. त्याचं कारण असं म्हणतंय की मी हे पॉइंट लिहित असताना मला आता एक तर मी आता जर सांगितलं ते मी सायन्सचा प्राध्यापक आहे आणि मराठीमध्ये आपल्याला काय होतं कारण माझं डायरी जरी पाहिलं तर मी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये इंग्लिशमध्येच डायरीचं रेग्युलर मी लिहित बसतोय. मग मराठी लिहित असताना मग मी काय काय पॉइंट लिहायचो. एक एक पॉइंट झाला की मी माझे मिसेस, कन्या आणि चिरंजीवला मी वाचून दाखवायचं की हे तुम्हाला कसं वाटतंय बघा. मग ते म्हणायचे अरे छान, म्हणजे त्यांना एक एवढं छान वाटायचं ते. मग त्यात काय करेक्शन असतील तर ते सांगायचे आणि प्रोत्साहन द्यायचे आणि त्याच्यामुळे मला नक्कीच त्यांचा जास्त मला. आता हे पुस्तक लिहिण्याचं म्हणजे एक आपल्या पाठीमागे एक हे असतं की हा आपण ह्या कारणास्तव हे पुस्तक लिहिले, तर असं तुमच्या म्हणजे लाईफ मध्ये काय? म्हणजे एक मला असं वाटलं की आत्ताची हे डोक्यात माझ्या असं आलंय की माझी परिस्थिती म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की मी लहानपणी किंवा मी या स्टेपला येईन किंवा मला असं की मी आता परदेशात वेगवेगळ्या लंडनला गेलोय, सिंगापूरला गेलोय, श्रीलंकेला गेलोय, वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेला गेलो त्यावेळेला मला असं स्वप्नात सुद्धा नव्हतं वाटलं की मी त्या ठिकाणी जाईन.
पण केवळ आणि केवळ हे शिक्षणाच्या माध्यमातूनच मी ते सगळं करू शकलं आणि ही एक प्रेरणा होती. हो. आणि हे करण्याचं हे की बऱ्याच वेळेला की पहिली गोष्ट म्हणजे मी बाबासाहेबांचे बऱ्याच पुस्तकं मी वाचलेली आहेत, बुद्धांची मी चरित्र वाचलेली आहेत. आणि ह्या माध्यमातून मी म्हणलंय की ते त्यावेळेला जी परिस्थिती होती आणि त्यातून त्यांनी जे संघर्ष करत पुढे गेले, त्या मानानं आपलं काहीच नाही. मग आता हे असताना आपण कुठंतरी हे लिहावं. माझा जे आहे किरकोळ आहे, पण तरी सुद्धा तो लिहित पुढच्या पिढीला कुठंतरी त्याचा हे मिळेल अशा पद्धतीने मी ते लिहित गेलो. आणखीन काय तुमच्या ह्या पुस्तकाबद्दल सांगू इच्छिता आपल्या प्रेक्षकांना? आता याच्यामध्ये मी पहिली अशी गोष्ट आहे की मी माझा संघर्ष मी कसा कसा केला आहे हे मी त्या पुस्तकामध्ये चांगल्या पद्धतीने लिहिलं आहे. म्हणजे शाळा शिकत असताना मी कशा पद्धतीनं शाळा शिकली. म्हणजे आमचं तिथून जर पाहिलं तर गाव खेडेगावातलं आहे आणि तिथून मी 8वी पासून ते 10वी पर्यंत मी परळी भागात वगैरे होतो, तिथे शिक्षण घेतलं. मग मला जर पावसाळ्यात जर जायचं म्हणलं तर एक उरमोडी नदी आहे आणि त्याला पाणी प्रचंड असायचं आणि त्या पाणी असताना मग आम्हाला पूर्ण राऊंड घेत मग आम्हाला परळीला जायचं. म्हणजे आंबवड्यावरनं मला काळुशी पाटा, तिथून भोंदावडे, त्याच्यानंतर गजवडी, त्यानंतर गोळ्याची वाडी, नंतर परळी. म्हणजे हा जो आहे ना तो ट्रॅक जवळजवळ 11 ते 12 किलोमीटरचा आहे आणि हा लहान वयामध्ये मी तो ट्रॅक म्हणजे त्याला चिखल जर पाहिला तर गुडघे एवढा असायचा आणि त्यातून सुद्धा आम्ही ते आणि तो टाळायचा असेल तर आम्ही काय करायचो, मग परळीच्या तिथं आम्ही पुस्तकं आणि वह्या ठेवायचो आणि ती नदी जी आहे ना ती पार पडत असताना कपडे सगळे आम्ही डोक्याला बांधायचो आणि दोरीनं बांधायचो आणि पोहत तिथनं आम्ही परळीला यायचो. म्हणजे हा संघर्ष जे आहे ना तो कुठेतरी आत्ताच्या मुलांच्याकडे आपल्याला दिसत नाही आणि तो संघर्ष त्यांना सांगावा हा एक हेतू माझा या पुस्तकामध्ये आहे. किंवा मी 10 वर्षाचा असताना 25 किलोमीटर मी पळत गेलोय. मला काही माहित नाही. जे वडील आमचे खडगावला शिक्षक होते आणि त्यांची ट्रिप तिथल्या भागातली मोरबागला गेली होती, हे मला अजूनही आठवत आहे. आणि त्यांना सांगितलं की मी तुमच्या बरोबर येणार, तर ते म्हणले नाही, तुला लहान आहेस तू नाही येऊ शकणार नाही. त्या ह्याच्यातनं मी सांगितलं नाही मला ते बरं ठीक आहे, शेवटी म्हणले तू नेऊया. मग ते सकाळी 4 वाजता उठून गेले आणि मी ज्याला 6-6:30ला उठलो पाहिलं तर वडील नाही. मग त्या ह्याच्यामध्ये मी म्हणलं नाही मला जायचं आहे. मग आई म्हणली थांब, पण मी पळतच जात होतो. उठलो आणि पळत मग नदीत ते तोंड धुतलं आणि तिथून मग ते विचारत खडगाव कुठं आहे, मग ते खडगाव सांगितलं. खडगावला गेल्यानंतर गुरुजी तर ते म्हणले सकाळीच ते गेलेत मोरबागला. मग ते डोंगर कुठं आहे, तर तो डोंगर आहे. मग त्या डोंगरावरून मी चालत त्यांच्याबरोबर आणि वर गेल्यानंतर वडिलांना ज्यावेळेला सोयी केल्या आणि त्यांनी ज्यावेळेला मला मिठी मारली ती म्हणजे अजूनही मला ती जाणवते. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना हे बारीक बारीक संघर्ष आहे मी त्या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. म्हणजे सर थोडक्यात सांगायचं तर सोशल मीडियाच्या जमान्यात आज तुम्ही तुमचा संघर्ष इतक्या उत्कृष्टपणे मांडलेला आहात आणि त्यामुळे ह्या जमान्यातल्या लोकांनी हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे. तर सर आता शेवटचा प्रश्न मी विचारते तुम्हाला, ह्या पुस्तक तुम्ही आता पब्लिश केले, तुम्हाला आता काय वाटतंय म्हणजे पुढच्या पिढीने काय केलं पाहिजे ह्या पुस्तकात? ही पिढी म्हणजे पुढची पिढी हा असाच वारसा जपत ठेवली पाहिजे? नाही, नक्कीच जपला पाहिजे. कारण त्यांना कमीत कमी जर असं जरी जाणवलं की आपल्या अगोदर लोकही होती आणि ते मोबाईल किंवा आता जे ते वेगवेगळे माध्यम जे वापरतात त्याच्यापेक्षा ते नसताना सुद्धा ते जगत होते आणि ते आनंदात जगत होते. आणि ते आनंदात जगत असताना त्यांना जो त्यांचा उत्साह, त्यांचा आनंद हा ह्या पिढीपेक्षा नक्कीच तो जास्त होता. आणि तो आनंद त्यांना कसा होता हे पाहण्यासाठी मला वाटतं हे पुस्तक त्यांनी वाचलं पाहिजे असं एक मला वाटतंय. आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी आपण मिनिमाइज करायला पाहिजे आणि आपण चांगल्या पद्धतीने आपल्याला आनंद कसा मिळेल याकडे त्यांनी पाहिलं पाहिजे असं मला वाटतंय. सर ह्या पुस्तकामुळे आत्ताची पिढी खरंच पुढे हा वारसा जपेल आणि तुमचा संघर्ष किंवा तुमच्या पिढीतल्या लोकांचा संघर्ष हा मुलांच्या पर्यंत नक्की पोहोचेल आणि सोशल मीडियाचा वापर हा मर्यादित होईल असं सांगून आपण ह्या प्रवासाला थांबवूया. आणि सर खरंच तुमचे धन्यवाद. थँक्यू मॅडम, थँक्यू.